गिरणारी. तर आम्ही आलो आहोत गिरनारला 2025ची परिक्रमा करण्यासाठी. पण 2025ची परिक्रमा काय होऊ शकणार नाही आहे, कारण इकडे पाऊस खूप पडला आहे. त्यामुळे जंगलामध्ये खूपच पाणी झालेलं आहे आणि रस्ते काही वाहून गेलेले आहेत असं कळलेलं आहे. तर इकडे आल्यावर हेही कळलं की आपण बाय रोडनेही ही परिक्रमा करू शकतो. तर आम्ही आता ती चालू करतो आहे. तर भवनाथपासून ही परिक्रमा चालू होते. भवनाथचे आत्ताच आम्ही दर्शन घेतले आहे आणि आता इथून ही परिक्रमा चालू झाली. आता पुढे बाय रोड आम्ही पहिल्यांदाच करतो ही परिक्रमा. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या व्हिडिओमधनं पाहू शकता की कशी कशी ही परिक्रमा होते. गिरनार लिली परिक्रमा ही परिक्रमा कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत असते. ही परिक्रमा दरवर्षी जंगलातून केली जाते. या 5 दिवसांसाठीच इकडे जंगल परिक्रमेसाठी उघडे असते. पण यावर्षी खूप पाऊस पडल्यामुळे परिक्रमा जंगलातून करता येणार नव्हती, पण रस्त्याने ही परिक्रमा करता येते. म्हणून आम्ही पण ठरवलं रस्त्याने आपण पण परिक्रमा करूयात. आणि जे भक्त यावर्षी येऊ शकले नाहीत ते आमच्या या व्हिडिओमधून बाय रोडने केलेली ही परिक्रमा ही पाहू शकता. रस्त्याने ही परिक्रमा 80 किलोमीटरची आहे. 3 ते 4 तासाची ही परिक्रमा कारने किंवा ऑटोने आपण करू शकतो. आता आम्ही भवनाथवरनं निघालोय. तर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये कसं आम्ही जातोय तो रोड पाहू शकता. आणि मध्ये मध्ये आम्ही एक ऑटोवाल्यांना विचारूच की कोणता रोड आहे, कुठला एरिया आहे ते, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगत जाऊच. हा आहे परिक्रमेचा गेट. जे आपण चालत परिक्रमा करतो ती ह्या गेटने परिक्रमा चालू होते. इकडून जी परिक्रमा केली जाते, तुम्ही मागे जो गेट बघितला तिकडून चालत करतात परिक्रमा. आणि आता आपण चाललोय बाय रोड. या वर्षी हे सगळे जण असेच बाय रोडच परिक्रमा करतायत. यावर्षी परिक्रमा पावसामुळे रद्द झाली आहे आणि त्यामुळेच इकडे भाविकांची संख्याही कमी आहे. नाहीतर इथे खूप गर्दी असते आणि एक प्रकारचे जत्रेचं स्वरूप इथे असतं. यावर्षी मी, अमित, रश्मीची बहीण आणि भाऊजी असे 5 जण आम्ही परिक्रमेला आलो. ॲक्च्युली आम्ही 10 जण परिक्रमेला येणार होतो, पण परिक्रमा रद्द झाल्याचं समजल्यामुळे 5 जण आमच्यातले कॅन्सल झाले. आम्ही रद्द करणार होतो, पण नंतर ठरवलं की नाही, महाराजांचे तरी दर्शन घेऊन येऊयात. म्हणून आम्ही 4 नोव्हेंबरला गिरनारला पोहोचलो आणि येऊन फ्रेश होऊन गिरू शिखरावर जाऊन दत्त महाराजांचे दर्शन घेतले आणि ठरवले की दुसऱ्या दिवशी बाय रोडने परिक्रमा करून एक वेगळा परिक्रमेचा अनुभव घेऊयात. हा आहे माजिवडी गेट. इकडून आता आपण उजव्या हाताला वळणार. जो जातो राजकोटला रोड जातो. म्हणजे तलेठेवरनं आपण निघालो ते माजिवडी गेटपर्यंत आलो आणि तिकडनं उजव्या हाताला राजकोट रोडला आपण वळतो. आम्ही परिक्रमेला 6:45ला सुरू केलं आहे. तर इकडे आम्ही आधी चौकशी केली, 3 तास लागतात. तर बघूया आता आपल्याला किती वेळ लागते. पण सकाळची वेळ आहे, खूप छान वाटते. धुकंही थोडं थोडं पडलेलं आहे इकडे. आम्ही आता इकडे नाश्त्यासाठी थांबलोय. तर पोहे आहेत नाश्त्याला. पोहे आणि चहा घेऊ आता आणि मग पुढील प्रवास सुरू करू. सूर्योदय होतोय, तुम्ही पाहू शकता. खूपच छान दृश्य आहे. आतापर्यंत आपण राजकोट हायवेला होतो. आता इकडनं आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे परिक्रमेच्या रोडला. या रोडने आपण परिक्रमा करतोय. भैया ये कौन सा रोड आएगा? ये वाला. ये सीधा जाएंगे तो राजकोट आएगा. हमें ये राइट मारने का बेसान रोड आएगा. बेसान. अच्छा. आता आपण राजकोट हायवेवरनं उजव्या हाताला बेसान रोडला वळतोय. हा आहे परिक्रमेचा रूट आपण जातोय. छान उजव्या हाताला आपल्याला म्हणजे गिरनार पर्वत दिसतच आहे.
जो गिरनारचा भाग आहे, गिरनार डोंगर जे आहेत त्यातले काही काही इकडे दिसत आहेत. छान सूर्योदय पण होतोय. खूपच छान क्लायमेट आहे. इकडून आपण पाहू शकता गुरु शिखर पण दिसते. जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही घेतोय, कारण रिक्षाने आम्ही करतोय, त्यामुळे थोडं फास्ट जात आहे. पण इकडला रस्ता थोडा खराब असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ नीट रेकॉर्ड करता आला नाहीये. पण हा आमचा पहिलाच अनुभव देखील आहे. पण या अनुभवामध्ये मात्र तुम्ही पाहू शकता उजव्या साईडला गुरु शिखराचे खूप सुंदर प्रकारे आमचे दर्शन होत आहे. ज्या भक्तांना जंगलातून परिक्रमा करणं शक्य नाही आहे ते अशा प्रकारे परिक्रमा करू शकता. गुरु शिखराचं आता पाहू शकता तुम्ही, खूपच छान दर्शन होतंय. आणि आम्ही आपलं मनातल्या मनात महाराजांचं नामस्मरण करत चाललोय. मध्ये मध्ये तुम्हाला दाखवतोय आहे परिक्रमा रस्ता कसा आहे, आणि तिकडनं गिरनार पर्वतही दिसतोय. गुरु शिखराचंही छान दर्शन आहे. आणि सगळेच म्हणजे जो काही गिरनार पर्वत आहे, टेकड्या आहेत, गोरक्षनाथांचं, गुरु शिखर, महाकाली, सगळेच तिकडनं शिखर दिसत आहेत. एवढं तर घेतलं तर खाऊ दे मला. जय गिरनारी. खूप छानच वाटतंय परिक्रमेच्या ह्या रूटवर. आणि जर चालत केली इकडनं तर अजून छान वाटेल, पण ते शक्य नाही आहे. 80 किलोमीटरची ही परिक्रमा आहे, त्यामुळे आपल्याला 40 किलोमीटरलाच 1 दिवस लागतो. म्हणजे ह्याला 2 दिवस लागतील मे बी. पण छान वाटतं एकंदरीत. वातावरण खूपच छान आहे, सुंदर वाटतं इकडे. आणि हा सगळा फॉरेस्ट एरियाच लागतो, म्हणजे जंगलातलाच सगळा परिसर आहे. मध्ये मध्ये गावं आहेत, शेती लागली आम्हाला, कुठे कुठे शेती पण दिसली आहे. आता इथे जस्ट 2-4 घरं दिसत आहेत. स्थानिक म्हणजे लोक आहेत इकडे, घरं दिसत आहेत. या परिक्रमेचा मार्ग भवनाथपासून सुरू होतो. भवनाथ नंतर राणपूर, मग भेसन, मग बिलखा आणि मग खाडिया, आणि मग पुन्हा भवनाथ, असा हा परिक्रमेचा मार्ग आहे. अशा प्रकारे आता आलेलं आहे परिक्रमेतलं पहिलं ठिकाण राणपूर. इकडे आहे राणेश्वर मठ, राणेश्वर महादेव मंदिर. त्याचे इथे आपण दर्शन घेणार आहोत. राणेश्वर महादेव मंदिरामध्ये आम्ही आलो आणि तिथे सेवेकरी दादा आहेत. त्यांनी आम्हाला या मठाबद्दल माहिती आणि या स्थानाचे काय महत्त्व आहे हे सांगितलं. तर ते आपण आता त्यांच्याकडूनच ऐकूयात. बसायचं असेल तर बसून घ्या, उभं राहायचं असेल तर उभं राहायचं. जय गिरनारी. जय गिरनारी. तुम्ही जिथे आला आहात या गावाचं नाव राणपूर म्हणून आहे. आणि राणपूर हे गावाचं नाव, हे वृक्ष जे दिसतं आहे तुम्हाला झाड, हे रान म्हणून झाड आहे. त्या झाडावरनं
राणपूर असं नाव पडलेलं आहे. आणि इथे अशी आख्यायिका आहे की इथे प्रभू रामचंद्रांचे बरेच वर्ष झालेले आहेत तेव्हा हे झाड साक्षीला आहे. ते राणेश्वर महादेवाचं मंदिर पण तेव्हा होतं, ही आख्यायिका आहे. तेव्हा ह्या झाडावरनंच हे नाव पडलेलं आहे, राणेश्वर महादेव आणि राणपूर. आणि हे जे छोटे छोटे जे शिवलिंग आहेत, इथे 13 शिवलिंग आहेत, या साईडला 4 शिवलिंग आहेत. ह्या ज्योतिर्लिंगाचं प्रतीक नाही आहे, तर जेवढे पीठाधीश होऊन गेलेले आहेत आपले गिरनारचे, त्यांनी सदेह इथे समाधी घेतलेली आहे. प्रत्येक शिवलिंगाखाली प्रत्येक शिवलिंग म्हणजे ते 17 शिवलिंग आहेत, तर 17 शिवलिंगाखाली 17 पीठाधीश आहेत, एक 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 सदेह. अजूनही त्याची एनर्जी, जो आध्यात्मिक माणूस आहे त्याला ते एनर्जी फील होते अजूनही. आणि जो फोटो तिथे दिसताय तुम्हाला अमृतगिरी बापूंचा, आता सध्या महेशगिरी बापू आपले पीठाधीश आहेत, तर त्यांचे गुरु अमृतगिरी बापू. आणि जेव्हा त्यांना आज्ञा झाली की तुम्हाला देह हे करायचा आता, तर ते 1.25 महिना त्यांनी इथे ह्याच भूमीवरती ह्याच आश्रमामध्ये अखंड 1.25 महिना त्यांनी अन्नदान चालू ठेवलं, भंडार चालू ठेवला, सगळे साधू संत नागा साधू सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर 1995 साली सोमवार होता, श्रावणी सोमवार, पहिला श्रावणी सोमवार, सप्तमी होती, त्या दिवशी त्यांनी तिथे देहत्याग केला. जी पहिली शिवलिंग आहे ती त्यांचीच समाधी आहे. समाधी ही हिंदू प्रथेप्रमाणे विधिवत चौकोन म्हणजे हे करून देह ठेवला जातो. त्यांनी ब्रह्मालीन झाल्यानंतर पूर्ण पूजा बिजा करून पॅक करून त्याच्यावरती ही शिवलिंग ठेवली. त्यामुळे तिथं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे जेवढे काही समाधी तुम्हाला दिसतात किंवा जेवढे शिवलिंग आहेत त्याच पद्धतीचे शिवलिंग आहेत. समाधी आहेत, सगळे पीठाधीशांच्या समाधी आहेत. आता ह्या 17 समाधी आहेत. आता हे महेशगिरी बापूंच्या प्रयत्नांमुळे ॲटलिस्ट ह्या 17 तरी बघायला मिळाल्या आपल्याला, कारण की हे फार पुरातन मंदिर आहे. हे आता जीर्णोद्धार इथे फार मोठा झालेला आहे. महेशगिरी बापूंनी हे करून घेतलं आणि आपल्याला दर्शनासाठी खुलं ठेवलेलं आहे. कुठल्या बापूंनी? महेशगिरी बापू आता पीठाधीश आहेत, आता पीठाधीश आहेत ते. आणि अमृतगिरी बापू, आता हा जो आपल्याला चहा मिळतोय, हे जे चहा इथे तुम्हाला मिळतोय तो प्रसाद रूपी चहा, जे कोणी घेत नसेल त्यांना रिक्वेस्ट आहे त्यांनी घ्या चहा. कारण की याचं महत्त्व असं आहे की अमृतगिरी बापू इथं असताना ते सुद्धा प्रसाद रूपी चहाच द्यायचे. आणि त्यांचा चहा म्हणजे तो अमृततुल्य चहा असायचा. असाध्य रोग पण त्याच्याने सॉल्व्ह व्हायचे. आपण तो प्रयत्न चालू ठेवला आहे महेशगिरी बापूंच्या याच्यानुसार की तिथे चहा म्हणून तुम्ही प्रसाद घ्या. तो जो ते अमृतगिरी बापू जो चहा बनवायचे, तो चहामध्ये आपल्यासारखी सामुग्री नसायची, चहापत्ती किंवा साखर दूध असं काही नसायचं. त्यांच्या हाताला जे येईल, बापूंच्या हाताला जे काही येईल, मिरची हो, तुमचं तिखट, मीठ किंवा आयुर्वेदिक झेंडूबाम किंवा त्याच्यामध्ये काही कोणाच्या मेडिसिन्स असायच्या, जडीबुटी, या झाडाचं पान असायचं, ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून तो चहा बनवायचा. आणि तो पेला भरत चहा बनवायचे. आणि तो जेवढे भाविक यायचे हजारोनी, तेवढ्या टाकांना तो पुरून उरायचा गरमागरम. एवढं त्यांचं महत्त्व आहे आणि एवढे ते मोठे अवलिया महाराज आहेत. आणि आता जी तुम्हाला इथं विभूती मिळतीये, ती विभूती गिरनारचीच आहे. गिरनारमध्ये जो धुना, अखंड धुना चालू आहे, त्याचीच ही विभूती आहे. ती खालती येते पॅकिंगसाठी, पॅकिंग करून परत वरती पाठवली जाते. तर महेशगिरी बापूंनी सांगितलं आता वरती तर फारच गोंधळ आहे, तर तुम्ही इथेच दर्शन घ्या आणि इथल्यांना पण वाटप करा. आणि जी जी धुना इथे दिसते तुम्हाला, ही धुना सुद्धा वरतूनच आणून प्रज्वलित केलेली आहे, अखंड आहे, पण धुना अखंड आहे. आणि आता आपल्याला मोठा प्रश्न असतो की यावर्षी आपली परिक्रमा नाही होते, कारण की पावसाचा जोर एवढा होता की ते आतापर्यंत चिखल आहे अजून सुद्धा. त्याची जंगलातली जी परिक्रमा आहे त्याला एक अल्टरनेट सोल्युशन महेशगिरी बापूंनीच प्रोव्हाइड केलं की बाबा तुम्ही बाय रोड करा. बाय रोडचं महत्त्व असं आहे की जे पुण्य तुम्हाला जंगलातल्या याच्यातनं मिळतं त्याच्यापेक्षा जास्त पुण्य तुम्हाला बाय रोड मिळतं आहे. कारण की तुम्ही राणेश्वर महादेवाच्या मंदिरात आलेत आणि जेवढे पीठाधीश आहेत तेवढ्यांच्या समाध्यांचं दर्शन तुम्हाला इथं होतं. तुम्हाला जंगलात न गेला तर तुम्हाला ते दर्शन नाही होत. जे फक्त गिरनारची पीठाधीश, फक्त गिरनारची पीठाधीशांच्या या समाध्या आहेत. त्यामुळे याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही याचा लाभ घ्या, प्रसाद अवश्य घ्या. जय. दादांनी या स्थानाबद्दल खूपच छान सुंदर माहिती दिली आहे. या स्थानाबद्दल छान महत्त्वही सांगितलेलं आहे. तर तुम्ही जेव्हा कधी गिरनारला याल तेव्हा या स्थानाला नक्की भेट द्या.
समागम करे निरंतर जग से हो उपरात, जग से हो उपरात। ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे। मन होवे निष्काम मनवा, मन होवे निष्काम। भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। राम नाम सुख, राम नाम सुख, राम नाम सुखधाम। राम नाम भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम। भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम संत समागम। आता आम्ही पुढे जातोय परबधाम बघायला। राणेश्वर महादेव मंदिरामधील दादांनी आम्हाला सांगितलं की परबधाम हे खूप प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे, म्हणून आम्ही त्याचेही दर्शन घेतोय, पण ते परिक्रमा मार्गात येत नाही। राणेश्वर महादेव मंदिरापासून परबधाम अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आणि परबधाम दर्शन घेऊन आपण आपल्याला रिटर्न परिक्रमा मार्गावर यायचं आहे। जुनागडच्या भेसण तालुक्यात असलेले परबधाम हे भाविकांचे श्रद्धेचे ठिकाण आहे। परबधाम एक अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर आहे। या मंदिराच्या मध्यभागी संत देवीदास आणि अमरमा यांचे समाधीस्थान आहे। अमरमा आणि संत देवीदास हे असे पुण्यवान आहेत की ज्यांनी आयुष्यभर परबधामच्या पवित्र भूमीवर गरिबांची सेवा केली। त्यांनी कुष्ठरोग्यांच्या रुग्णांची काळजी घेतली, जे त्यांना पाहून खूप प्रभावित झाले। त्यांनी रुग्णांना आजारापासून मुक्त केले आणि नंतर परबच्या पवित्र भूमीवरच जिवंत समाधी घेतली। संत देवीदास आणि अमरमा यांच्या समाधी व्यतिरिक्त परबच्या भूमीवर इतर पीरांच्या समाधी देखील आहेत। असे म्हटले जाते की परबधाम मध्ये अशा एकूण 10 चेतन समाधी म्हणजेच जिवंत समाधी आहेत आणि या चेतन समाधी भूमीला दैवी ऊर्जा प्रदान करतात। असे म्हणतात की श्रीरामही या स्थानावर आले होते। रामायणात असा उल्लेख आहे की वनवासासाठी गेलेले श्री रामचंद्रजी जानकी आणि लक्ष्मणासह सर्वांग ऋषींच्या आश्रमात पोहोचले। मान्यतेनुसार सर्वांग आश्रम आजच्या परबधाम सारखाच आहे। दूर दूरहून भाविक श्रद्धेने आणि आनंदाने परबपीरांच्या आश्रयाला येतात। असे हे भव्य, सुंदर आणि जागृत स्थान पाहण्यासाठी तुम्ही कधीतरी नक्की या स्थानाला भेट द्या। जग से हो
परम पद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम सुख धाम भजले राम नाम सुख धाम भजले राम नाम सुख धाम राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुख धाम राम नाम भजले राम नाम सुख धाम भजले राम नाम सुख धाम भजले राणपूरवरनं महादेवाचं मंदिराचं दर्शन घेऊन पुढचा परिक्रमेचा जो मार्ग आहे तो उजव्या हाताला आहे आणि डाव्या हाताला जो हा रोड जातोय तिथे परबधाम म्हणून एक मंदिर आहे. छान मंदिर, सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर बाय रोड कधी परिक्रमा केलात तर नक्की त्या मंदिराला भेट द्या. खूपच सुंदर मंदिर आहे आणि आम्ही त्या मंदिराचं दर्शन घेऊन आता पुन्हा परिक्रमा मार्गाला सुरू करतोय. संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो आपण पाहू शकता उजव्या हाताला आपल्या गुरुशिखर दिसत आहे आणि गुरुशिखराभोवती गिरनारचे छोटे छोटे पर्वत दिसत आहेत आणि आपण जेव्हा पायी परिक्रमा करतो तेव्हा ह्याच डोंगरातनं आणि ह्याच जंगलातनं आपण परिक्रमा करत असतो. ती 40 किलोमीटरची करत असतो आणि ही आता आपण रस्त्याने करतोय. पण तरी छान वाटते. परिक्रमा आपली खंडित झाली नाहीये यावर्षीची. ही आमची 4थी परिक्रमा आहे. तर एक मनाला समाधान, चला होते परिक्रमा. आता आम्ही परिक्रमातल्या दुसऱ्या ठिकाणी आलोय. तिथे आहे रामाचं मंदिर तसेच लक्ष्मीनारायण मंदिर. इकडे आम्ही रामाचं दर्शन घेतल्या. इकडल्या मूर्ती फारच सुंदर होत्या आणि इकडे त्यांना कमळाच्या फुलांनी खूप सुंदर सजावट केली होती, त्यामुळे ते अजूनच छान दिसत होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये. तिकडेही आम्ही लक्ष्मीनारायण मंदिराचं दर्शन घेतलं आणि मग तिकडे महाप्रसाद होता तो घेतला आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
आई रे मिलन तो है, 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 आई रे मिलन तो है। पिया कटत नाही पिया गरे निद सा पिया रे गम परे सा पिया कटत नाही पिया कटत नाही तुम बिन रतिया करी। आई रे मिलन तो, आई रे मिलन तो है, आई रे मिलन तो। बरन मोरी आता आम्ही पुन्हा जुनागड रोडला आलोय आणि आता परिक्रमेतले हे शेवटचं मंदिर आहे, श्री भूतनाथ महादेव मंदिर. इकडे आता आम्ही दर्शन घेत आहोत. या मंदिरामध्ये भगवान दत्तात्रेयांनी गुरुशिखरला जाण्याआधी वास्तव्य केलं होतं असं म्हटलं जातं. म्हणून या मंदिराचं आपण दर्शन घेऊयात आता. भूतनाथ महादेव जी, भवनाथ महादेव जी, वस्त्रापदेश्वर महादेव जी, गुरुदत्त महाराज जी, राणेश्वर महादेव जी, जूनागढ़નું ભૂતનાથ મહાદેવ સ્વયંભૂ અંદાજી 800 થી 1000 વર્ષ જૂનું સ્વયંભૂ શિવલિંગ છે. સ્વયંભૂ ભૂતનાથ દાદા અહીંયા પ્રગટ થયા હતા. અહીંયા આખો શ્રાવણ મહિનો ભૂતનાથમાં ભક્તો છે. મહાપૂજા, અભિષેક, ધજા અને સંગીત સંધ્યા સાથે આખો શ્રાવણ મહિનો બહુ સરસ રીતે ઉજવવામાં આવે છે. અને મહારાષ્ટ્ર અને અનેક રાજ્યોમાંથી ભક્તો ભૂતનાથ મહાદેવના દર્શન કરવા આવે છે અને ભૂતનાથ દાદાની માનતા રાખે છે. ભૂતનાથ મહાદેવ સર્વની મનોકામના પૂર્ણ કરે છે. જય ગો. कैसे हमसे नित देत गारी। आई रे मिलन तो, आई रे मिलन तो। यंदा प्रथमच गिरनार परिक्रमा ही आम्ही बाय रोडने केली आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना ती परिक्रमा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आमच्या पेजला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.